लहान मुलं यांनी भोजनाचे त्यात बिर्याणीचे डबे घ्यायला या एक घेणे वाळा घे बिर्याणीचा डबा. चल बस मागे तिकडे खुर्च्या आहेत. बाला जेवण आला. बघूया रेड कुडूस कडनं खतरनाक रेडर. लंबे लंबे टांगों का किक मारने वाला रेडर. लंबे लंबे टांगे फैलाते हुए इस बार रेडर क्या पॉइंट लेके जाएगा? बोनस या टच पॉइंट? सेफ रेड. दिनकर बडा कडनं रेड. कोण जिंकणार हा सामना? दिनकर बडा की कुडूस? पॉइंट कडला दिनकरच्या रेडरनं. बघूया रेड वैभव लाड प्रो कबड्डी कुडूसचा मालिकावीर ठरलेला खेळाडू रेडवर. अहो जेवणाचे बिर्याणीचे डबे आहेत. चला जेवणाही सोय प्रेक्षकांनी या. चला लगेच डबे घ्यायला या. चला डबे घ्यायला या प्रेक्षक. जेवणाचे डबे घेऊन जायचे. जे कबड्डी संघ जेवायचे त्यांनी घेऊन या. कडक सोय केली आहे राजेश चौधरी खुपरी यांनी. चला जेवणाचे डबे या ठिकाणी घ्यायचे. बिर्याणी या लगेच या लगेच. बिर्याणी घ्यायला या. पॉइंट की पकड काय घडेल? सुरक्षितता लागली मॅचची. उजव्या कोपऱ्यामध्ये टोटलचा प्रयत्न मैदान क्रमांक 1 वर पाहतायत. पुढचा रेडर पॉइंट घेऊन जातोय. चला बिर्याणी घ्या. प्रेक्षकांना बिर्याणी. प्रेक्षक पण नाव काढतील. कोपरीमध्ये बिर्याणी सुद्धा होती सगळ्याला. चला बिर्याणी घ्या. वैभव लाड रेडवर कुडूस टीम रेडर आला. वैभव लाड मालिकावीर प्रो कबड्डी स्टार कुडूस प्रो कबड्डीचा एक खतरनाक खेळाडू पॉइंट आणतोय. थर्ड रेड धाव क्रमांक 1 आणि 2 वर सुद्धा. पॉइंट की पकड काय खेळेल? डायरेक्ट अटीची रेड रेडर साठी. काढला पॉइंट दिनकर बडा. काय डॅश केले परंतु रेडर सेफ. पॉइंट होऊन दे. चला बिर्याणी लवकर या. गरम बिर्याणी. मी जेवलेले. आता तुम्ही डाएटवर आहे ना. इतक्या 3-4 तुम्हीच लोटले असत्या. एक जमाना था. बघूया काय घडेल. रेडर आउट. इथून लावला सर. बघूया रेड दिनकर बडा. इकडे मॅच टप चालले. औंधे विरुद्ध दापचेरी 12-13. चला भोजन करून घ्या. बिर्याणी चलो आ जाओ. पब्लिक के लिए बिर्याणी. लवकर या. आखरी स्टॉक शेवटचा स्टॉक बाकी आहे. बिर्याणी भरपूर बिर्याणीत लवकर या. गरम बिर्याणी आहे. साधा काम नाही. फ्री बिर्याणी लवकर या. स्टेज जवळ. चला घ्या भरपूर भरपेट का बिर्याणी. 2 घ्या. लाजू नका. घ्या भाऊ घ्या. भाऊ घेतली. भाऊ बसा माझं. अरे उपसू नका या. बघूया रेड कुडूस टीमची रेड दिनकर बडाच्या कोर्ट मध्ये पाहायला मिळेल. दापचेरी 12
ओंदे 13. सामना अटीतटीचा आहे. नक्की सर 12-13 अशी लढत अतिशय अटीतटीच्या सिच्युएशनला मॅच बघायला मिळते आपल्याला. दाक्षरी आणि होते तर मैदान क्रमांक 1 वर सुद्धा अटीतटीची लढत 2-4 4-2 आणि दोन्ही मैदानावर जे जे संघ जिंकतील आपण तिथेच थांबायचे. माळे टीम आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहा. माले टीम नवनी स्पोर्ट्स माले बी रेडी आणि खानिवली ब म्हणजे प्रसाद चाळुके दोन्ही टीम आपण सुद्धा तयार राहायचे. नवनी स्पोर्ट्स माले आणि खानिवली ब आपण वॉर्मअप करायला सुरुवात करा. ओंदा आणि दपचरी वाडा या टीम मधून जी टीम विजयी होईल ती दोनात करेल नवनी स्पोर्ट्स माले संघासोबत. वा पॉइंट दापचेरी. इट्स अ सुपर टॅकल 2 पॉइंट 13-15. 2 गुणांची आघाडी ओंदेकडे. दापचेरी 2 पॉइंट मागे. सर जवळपास असं वाटते मॅच 5-5 रेडच्या दिशेनं चालली आहे. रफ अँड टफ. वा मयूर आय थिंक काय डाव्या कोपऱ्यातला खेळाडूचं नाव मयूर ना. यस मयूर खूप चांगली पकड त्याने केली आहे. दिनकरपाडा टीम म्हणजे इतिहास या संघाचा खूप मोठा आहे. जे दर्दी क्रीडाप्रेमी आहेत त्यांना या संघाचा इतिहास सांगायची गरज नाही. स्पर्धा आता जवळ आली आहे. फायनल बघायला मिळेल अगदी अर्ध्या तासामध्ये सर. वा काय जबरदस्त पुश केलाय. वा काय रेडसाठी टाळ्या वाजवा. दिनकरपाड्याच्या पॉइंट काढलाय. नवनी स्पोर्ट्स माले बी रेडी आणि खानिवली ब वैभव लाड कुडूसचा रेडर रेडवर पॉइंट काढणारा रेडर. पॉइंट काढेल का वैभव लाड दिनकरपाडा समोर. वैभव लाड निघाला. क्या बात आहे. जबरदस्त जबरदस्त. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे प्रेक्षकांनो. हनुमान साखळी उडाला. तो पॉइंट घेऊन गेला. पॉइंट पुन्हा स्कोर लेवल 7-7. अगदी काशिनी गाडके यांची सर आठवण झाली. हा काशी खूप सुंदर खूप सुंदर. सर डिसिजन किती गुणांचा 3-3. ओके हा बरोबर आहे. कारण जर का वॉर्न केला असणार तर डेफिनेटली सर्व राज्यस्तरीय पंचायत या गोष्टीची नोंद असू द्या. नियम बाय नियम काहीच नियमांमध्ये चेंज होणार नाही. एक सिंगल पॉइंट. मॅच फिनिश. विजय झाली आहे टीम ओंदे. चला नवनी स्पोर्ट्स माले आपण लगेच यायचं. ओंदे टीम आपण ग्राउंड मध्ये थांबायचं. ओंदे
दोन्ही मॅच रफ अँड टफ मात्र बघायला मिळाल्या आणि एक चालू आहे, एक मात्र संपली. होते टीम या ठिकाणी विजयी झाली. विजयी टीमचं अभिनंदन. हार्ड लक टीम दापचरी वाडा. तुम्हाला कळत नाही का या गोष्टी? तो पण ओंदे ओंदे थांबा, तुमची लगेच मॅच आहे. तिथेच मॅच आहे. थांबा थांबा खेळाडू ओंदे. चला उंदे टीम, एक तुम्हाला 2 मिनिटाचा ब्रेक दिलेला आहे, तो संपलाय. चला उंदे टीम, आपण मैदानाचा ताबा घ्या. नवनी स्पोर्ट्स माले. बोलो ना, होंदा आणि माला. चला चला चला, 5 झाली, 4 वाजले सकाळचे. चला नवनी स्पोर्ट्स माले, थांबा थांबा, खानिवली अजून मॅच बाकी आहे. अगदी खानिवली आणि मैदान क्रमांक 1 वरील विजेता संघ. योगेश देसले, आवाज येतोय का? योगेश देसले, ज्या संघाची मॅच झाले ते पण आले. योगेश देसले, आपण आपला संघ घेऊन या. चला लवकर, मी फास्ट. नवनी स्पोर्ट्स माले. उंदे संघ अतिशय शिस्तबद्धता, कारण बघा मॅच खेळले आणि राजू काका आणा आपली टीम आणा, कारण शिस्त लागणं तेवढंच गरजेचं आहे. ज्या संघाची मॅच झाली ती संघ वॉर्मअप करून मैदानात पोहोचले आणि अजून आपली टीम या ठिकाणी उपस्थित झाली नाहीये. 30 सेकंदाच्या आत कंपल्सरी टीमला या ठिकाणी उपस्थित व्हावं लागेल, माले टीमला. कारण ज्यावेळेस तुम्ही खेळायचे तेव्हा खूप चांगली शिस्तबद्धता आपल्या संघामध्ये होती. मग युवा खेळाडू आहेत,
त्यांना सुद्धा ती गोष्ट राहणं तेवढंच गरजेचं आहे. चला माले टीम बी फास्ट. जर आपल्या इथपर्यंत पोहोचले 2 ते 3 मॅचेस विजयी होऊन इथून जर का आपण वेळेत आला नाहीत अर्ध्या मिनिटाच्या आत तर समोरच्या टीमला मात्र वॉकआउट केलं जाईल. माफ करा, वॉकआउट दिलं जाईल, त्यांना इथून बाय दिली जाईल. या गोष्टी नोंद असू द्या. चला या लवकर माले टीम बी फास्ट. Last 5 minutes. 14, 9, 14. पंचायत या गोष्टी नोंद असू द्या, कारण पंच नसले कुठलीही स्पर्धा यशस्वी होणार नाही. पंचांची महत्वाची भूमिका असते. एक अपील करणं हे खेळाडूचं कर्तव्य आहे, परंतु त्यापुढे जाऊन जर का आपण 2 गोष्टी पंचांना शिकवत असू तर ते मात्र चुकीचं आहे आणि पंचांना सर्व राईट्स आहेत या गोष्टी सुद्धा. आणि वा सर काय म्हणाला जिंकरपडा टीमची कव्हर बघून? आज म्हणजे वर्षांनी जिंकरपडाचे कव्हर पुन्हा एकदा ती कमबॅक केलेलं आहे. जुना कबड्डीचा खेळ, परंतु पुरुष टीम सुद्धा लयामध्ये मॅच टफ होईल. 17-11 6 गुणांची पिछाडी पुरुष समोर. जे कबड्डी संघ पराभूत झालेले त्यांनी गाडी सावकाश चालवा, तरी आपली कोणती वाट पाहत आहे, कारण पुरुषला आज अपघात घडलेला आहे त्याच्यामुळे टेक केअर. सुद्धा कारण पंचांना Last 3 minutes. शेवटची 3 मिनिटं. माला आणि औंधे म्हणजे विक्रमगड तालुक्यातील 2 टीम्स एकमेकांच्या विपक्षामध्ये आज या वाडा तालुक्यामध्ये खेळत आहेत. खऱ्या अर्थानं ठोपरीकरांचा विजय. वा काय डबलताय होल्ड, काय इथून खेळाडू पोहोचेल का? नाही मात्र पकड केली जाते. आउट, प्रांगणाच्या बाहेर जावं लागेल. बघूया पॉईंट की पकड रेटचा प्रयत्न ग्राउंड नंबर 2 वर. खडक कव्हर
आणि ओंदेला मिळतो टॅकल पॉइंट. माले विरुद्ध ओंदे ही मॅच भन्नाट होईल. दोन्ही एका तालुक्यातील विक्रमगड तालुक्यातील संघ आहेत. माले ओंदे. शेवटची 2 मिनिटं 9 गुणांची बढत. दोन्ही टीम कव्हर वर खेळणाऱ्या दोन्ही टीमचं. दोन्ही टीमची कव्हर सेट खूप चांगला आहे. म्हणजे माला आणि ओंदे हॅलो 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 कोपरी गावाचं खरोखर एक अभिनंदन वाटतंय. मी आज एवढे वर्ष कबड्डी खेळताना कोपरी गावाचं हे पहिल्यांदा मॅच होते आज आणि एवढ्या सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मॅच होतात हे मला खरंच अभिनंदन वाटतंय कोपरी गावाचं. आणि चांगल्या पद्धतीत मॅच होतात आणि आज एक कुठलाही न बोट लावता हात लावू नका चांगल्या पद्धतीने मॅच चालू होतात. आणि माला विरुद्ध होंदा आणि दिनकरपाडा विरुद्ध कुडूस खूप चांगल्या सुंदर चांगली या ठिकाणी डॅश आणि खूपच सुंदर अशी पकड केली आहे मला संघाने. मला त्यात तुमचं एक